साताऱ्यात सस्पेन्स कायम. जयकुमार गोरे म्हणाले, अध्यक्ष भाजपचाच होणार तर शिवसेना राष्ट्रवादी एकत्र. शंभूराज देसाईंची ठाम भूमिका. साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या सत्तेचा थरार आता पुढच्या टप्प्यावर गेला असून भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांसमोर उभी ठाकल्याचं चित्र आहे. कमी जागा आल्या म्हणून अध्यक्षपद सोडणार नाही. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असा दावा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आहेत, आम्हाला प्लॅन बीची गरज नाही असं शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आता कोणत्या गटाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 27 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादीने 20 तर शिंदेच्या शिवसेनेने 15 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 33 जागांची आवश्यकता असून राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले तर बहुमताची संख्या पार होते आणि त्यामुळे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये हालचाली सुरू आहेत. राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत असं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. आमचा ए प्लॅन तयार आहे, आम्हाला बी प्लॅनची गरज नाही असंही ते म्हणाले. त्याबरोबरच भाजपकडून सत्ता स्थापनेबाबत कोणती अधिकृत चर्चा नाही असंही मंत्री शंभूराज देसाई यांनी ठामपणे म्हटलं आहे. कुणाला सोबत घ्यायचं नाही, काल प्राथमिक बैठक पहिली झाली आमची. कायदेशीर प्रक्रिया ज्या आम्हाला पूर्ण करायच्या होत्या बैठकीमध्ये, त्या संदर्भात आमचे कायदा सल्लागार जे आहेत शिवसेना पक्षाचे, त्यांनी त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या. जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत समिती सदस्यांना त्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेची बाजू समजावून सांगितली. ज्या बैठकी काल करायच्या होत्या त्या बैठकीप्रमाणे ठराव जे पास करायचे होते ते ठराव आम्ही पास केले. जिल्हा परिषदच्या 15 सदस्यांचा शिवसेनेचा गट सभागृहातला तो काल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही रजिस्टर केलेला आहे, त्याची नोंदणी केलेली आहे. फलटण पंचायत समितीतला गट 1 दिवस अगोदर राजेसाहेबांचा रजिस्टर झालेला आहे. पंचायत समिती पाटण, पंचायत समिती जावली, पंचायत समिती कराड, पंचायत समिती महाबळेश्वर, पंचायत समिती कोरेगाव आणि पंचायत समिती फलटणचा झाला, या 6 पंचायत समित्यांच्या गटाची कागदपत्र पूर्ण करण्याची प्रक्रिया वकील साहेब करतायत. सोमवारी त्यांनी सगळ्या सदस्यांना परत यायला सांगितलेले. सोमवारी आमचे सगळे पंचायत समिती सदस्य साताऱ्यामध्ये येतील आणि त्या पंचायत समितीतला स्वतंत्र शिवसेना पक्षाचा गट जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सोमवारी आम्ही रजिस्टर करू. ही प्रक्रिया काल पूर्ण झाली. सदस्यांची मी आणि महेश शिंदे साहेब थोडं उशीर आले बैठकीला. ते येण्यापूर्वी मी आणि संपर्क प्रमुख शरद कमशी साहेबांनी सदस्यांची मतं जाणून घेतली. सदस्यांनी त्यांची मतं आमच्या दोघांच्या जवळही व्यक्त केली. सदस्यांना जे बोलायचं होतं, त्यांना जे अनुभव निवडणुकीमध्ये आले होते, या सगळ्या बाबतीत त्यांचं स्पष्ट मत त्यांनी आमच्या दोघांच्या समोर मांडलं. मी उद्या मुंबईला जातोय. मी आता उद्या मुंबईला गेल्यावर माननीय शिंदे साहेबांची वेळ मागितलेली आहे. मी आणि कणसे साहेब दोघं मिळून आम्ही जे सदस्य बोललेले आहेत, कारण मला सांगलीचा मी संपर्क मंत्री आहे, मी सांगलीला देखील गेलो होतो. सांगलीच्याही सदस्यांची अशीच बैठक घेतली. त्याही सन्माननीय सदस्यांनी, तिथले आमदार आमचे आहेत, त्यांनी सुद्धा त्यांचं स्पष्ट मत सांगलीतल्या बैठकीमध्ये मांडलेलं आहे. सांगलीतलं सत्ता समीकरण आणि शिवसेना सदस्यांचं मत, सातारचं सत्ता समीकरण आणि साताऱ्यातल्या शिवसेना सदस्यांचं मत हे माननीय शिंदे साहेबांच्या कदाचित सोमवारी किंवा मंगळवारी भेट घेऊन त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घालणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.